16 तारखेला 16 सप्टेंबरच्या दिवशी एक गुप्त बातमीदारांनी माहिती दिली होती की एक नोन आरोपी आहे धीरज सुरेंद्र उपाध्याय हा काही हत्यार घेऊन आमच्या हातीमध्ये येणार आहे. त्या गुप्त माहितीवरून कारवाई केली असता धीरज सुरेंद्र उपाध्याय मिळून आला. त्याच्या झडतीमध्ये त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि एक राऊंड असे त्या दिवशी मिळाले. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे इन्फॉर्मेशन केलं आणि तपास केला तेव्हा त्यांनी सांगितलं की त्याने अजून त्यात लपवून ठेवलेलं आहे त्या ठिकाणी. त्या माहितीवरून ते हत्यार पण जप्त करण्यात आलं. त्यानंतर परत तपासामध्ये त्यांनी अशी कबुली दिली की हे हत्यार तो उत्तर प्रदेशमधील गोरखपूर इथे राहणारा रवींद्र पांडे म्हणून एक इसम आहे त्याच्याकडून तो आणतो. म्हणून रवींद्र पांडेला पकडण्यासाठी आपली टीम पाठवली. गोरखपूरला गेल्याच्या नंतर त्याचा शोध घेऊन त्याला पकडला असता त्याच्या ताब्यात असलेल्या कारमधून 3 देशी कट्टे, एक पिस्टल आणि काही राऊंड्स हे मिळून आलेले आहेत. त्याला अटक करून आपण आणलेला आहे. आज कोर्टामध्ये त्याला पेश केलेला आहे. पुढचा तपास सुरू आहे. आरोपींना अटक केली होती आणि यांची प्रोफाईल काय होती? धीरज सुरेंद्र उपाध्याय विरुद्ध मुंबईमध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये 5 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये शरीराविरुद्धचे आणि इतर पण गुन्हे आहेत. रवींद्र पांडेचा बाबतीत अजून तपास सुरू आहे. त्याची माहिती आता प्राप्त झाल्यावर आपल्याला सांगा. जप्ती हत्याला किंमत काय होती? किंमत तशी सांगता येणार नाही कारण देशी कट्टे आहेत. त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मार्केटप्रमाणे प्राईस असते. 2000 पासून 50,000 पर्यंत काही पण त्याची किंमत असू शकते. म्हणून त्याची किंमत नाही सांगता. ठीक.